या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडलेली आहे, त्यामुळे याची दखल घेतली जाते का ते बघावं लागेल। दरम्यान जगप्रसिद्ध असलेली जळगावची केळी यावर्षी अतिवृष्टीमुळे संकटात सापडली आहे। गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतांमध्ये पाणी साचलंय। गिरणा नदीला आलेल्या पुराचं पाणी शेतात घुसलं, त्यामुळे शेकडो केळीची झाडं जमीनदोस्त झाली आहेत। जळगावच्या देवगाव शिवारात तयार झालेले केळीचे घड मातीमध्ये पडून नष्ट होत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलंय। यावेळी दिव्यांग केळी उत्पादक शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले। ह्या लोकांना शब्द दिलेला होता शेतकरी, आज आभाळाकडे जसे पावसाची वाट बघतो तसं शेतकरी कर्जमुक्तीची तो वाट बघतो आहे। आणि इथून माझ्याकडनं फक्त एवढंच आहे, नुकसान भरपाई की तर 100% घेणार, पण शासनाला माझी विनंती वजा इशारा असणार आहे, सरसकट इथं ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये सीना नदीला पूर आलाय। अशातच बाधित महिला शेतकऱ्यांना कर्जाच्या हप्त्यासाठी नोटीस येण्याची भीती सतावतीये। शिवणी गावातील हातावर पोट असणाऱ्या महिलांनी बचत गटातून काढलेला हप्ता कसा भरायचा अशी चिंता त्यांना सतावतीये। सीना नदीच्या महापुरामुळे शेतकरी महिलांचा पूर्ण संसार वाहून गेलाय, त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून बँकेच्या हप्त्यासंदर्भात महिलांना दिलासा देण्याची मागणी महिलांकडून केली जाते। काय तर पोटासाठी हो का गुरं काय तर करावं म्हणून घेतलं होतं, शेळ्या बिळ्या घ्यावं करावं म्हणून घेतलं होतं। मग काय करायचं, असं झालं। आता पूर्ण आमचं तर पाक पाण्यात गेलेला आहे, पाक धान्य बिन्य पाक उगवून आले तेव्हा समजा वल्ल चिक झाले। आता कसं भरायचं सांगा हप्ता आम्ही सरकारवर? किती हप्ता आहे? 1300 हप्ता, 1375. बरं, हां उद्या 10,000 रुपये जमा होणार आहेत। होणार आहे। आता ते त्यांनी तुम्ही कुठं करून घेतल्यावर आम्ही काय करावं पण मग? हां काय खायचं आता महिनाभर पाऊस लागले, कुठं कामं नाही तर धंदा नाही तर असेच आहे बसूनच हवं बाबा, काय करायचं?